कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। संपदा किचन मध्ये, काय हा चमत्कार, वा। अगं आई, आता मला पण थोडं थोडं शिकलं पाहिजे ना। ते खरंय ग, पण चक्काच किचन मध्ये येऊन काहीतरी बनवतेस। हा आहे माझा सँडविच आणि ही रेसिपी तुझ्या रेसिपीपेक्षा वेगळी आहे। हे ठीक आहे, पण तू एकटीसाठीच बनवतेस ना, मग एवढं का? अगं नाही, एकटीसाठी नाही, मी आणि रॉकी अभ्यास करत होतो ना, तर आम्हा दोघांना खूप भूक लागली म्हणून मग आले मी इथे बनवायला। अगं कोणाला तरी सांगायचं होतं, तू अभ्यासावरून का उठलीस? ते मी म्हटलं की तू काकू तुम्ही दोघे खूप बिझी असतात ना, तर एवढी कामं असतात तुमच्या मागे, जसं तर दादाला पण बरं नाहीये, तर तुम्ही दोघे खूप असं बिझी चाललात म्हणून मीच केलं। बाय द वे, कसा आहे दादा आता? बरं आहे, आता ताप खाली आलाय, होईल बरं। चला, झालंय माझं सँडविच रेडी। चला येते मी। तो रॉकी ग, तिला शिकवायला येतोय तो मुलगा, ते ना मला थोडं रिस्की वाटतंय। बघ ना, ते आता सेम वयाचे आहेत आणि या वयात अट्रॅक्शन होऊच शकतं ना। आशू, काय होतंय रे? थंडी वाजते, ताप पण आहे का? कशाला रे बाहेर झोपायचं? ओके, हे बघ, आता रात्रीपर्यंत बरं होईल, ताप उतरेल, डोंट वरी। तू दाखवतोस ना तेवढा बरा नाही आहेस तू, नाही झेपत आहे तुला हे सगळं। अरे ती शिवा वेगळ्या पद्धतीने वाढली आहे, ती झोपली असेल कधीतरी बाहेर अशी, पण तू केलंयस का असं कधी? नाही केलंय, पण आता समजा केलं, सवय होईल ना मला। आणि बघ, शिवाची काही चूक नाही, तू तिला बोलू नको बस। तिची बाजू घेणं बंद कर आता आणि शांत पडून राहा। मी तुझ्यासाठी काहीतरी करून आणते खायला। कीर्ती, काय काय झालं? आशूसाठी ना तू सूप करून आणते। अरे तू इथेच आहेस? बस ना प्लीज बस। अगं नाही, अरे बस ना प्लीज, ये बस। बापरे, सँडविच? हो, मी केले ट्राय, फर्स्ट टाइम, ट्राय कर ना। अगं पण अभ्यास। रॉकी, अभ्यास वगैरे होत राहील ना, मी एवढे एफर्ट्स घेतले, प्लीज खाऊन बघ ना। तरी पण अरे यार, मी परत नेऊ का? नाही, ठीक आहे मी खातो। छान झालंय। नक्की? हो, तू पण खा ना। काय चाललंय? ते आशूसाठी काढा बनवते। नको करूस, आधीच आशू तुझ्यामुळे आजारी पडलाय, त्यात हे असलं काहीतरी देऊन त्याची तब्येत आणखीन खराब करू नकोस। पण हा जालिम उपाय आहे। अगं तुमच्यासारख्यांसाठी असेल, थांबवायचं लगेच आणि सूप करायला घे। हे पण आयुर्वेदिक आहे। तुला तुझंच म्हणणं खरं करायचं असतं का? पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, तू कितीही काही ठरव, कितीही प्रयत्न कर, पण
तुला हवं तसं या घरात कधीच होणार नाही. त्यामुळे आशूला झालाय तेवढा त्रास पुरे झाला. आता मी सहन करणार नाही. जेवढं मी सांगते तेवढं गुपचूप ऐकायचं. लगेच सूप कर. काय करतेस? ते सूप करते. आणि किती ते येऊन गेलं ना आता. ती काही बोलली का तुला? माझा ना प्रश्नच चुकीचा आहे. कीर्तीचा मेंदू आणि तोंड याची काही सांगडच नाहीये मुळात. नाही कळते काहीच. अगं काय झालंय? रडू नको. डोळे पुस, डोळे पुस. हा काय झालं? मला काहीच माहित नव्हतं असं सगळं होईल. मी सांगायला हवं होतं आशूला. माझ्याकडनं झाली चूक. शिवा तू आधी शांत हो. होईल आशू बरं. अगं तू रडू नकोस. बरं हे काय बनवतेस? ते सूप करते. सूप दे मग त्याला. बघ कसा पटकन बरा होतो. आणि हे काय बनवतेस? ते काही नाही काढा. पण कीर्तीताई नको म्हणाल्या द्यायला. का? तू बनवलायस ना मग दे. त्यात काय. दे तू. देते. बरं शिवा. हा मला ना तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. काय? बोला ना. नाही म्हणजे तसं काही नाही पण संपदा आणि रॉकी. काय झालं? संपदाला काही कळत नाहीये का अभ्यासातलं? नाही 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 अगं तसं काहीच नाहीये. संपदाच्या अभ्यासाबद्दल काहीच नाही अगं. छान अभ्यास करते. अगदी मार्क्सही चांगले मिळाले तिला आता. पण मग काय झालं? शिवा म्हणजे गैरसमज करून घेऊ नकोस. पण रॉकी आणि संपदा एकाच वयाचे आहेत ना ग. म्हणून नाही नाही म्हणजे तो मुलगा तसा चांगला आहे. हुशारही आहे. पण हे वयच तसं असतं ना ग. म्हणून जरा काळजी वाटते. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण काकू हे बघा तुम्हाला मी गॅरंटी देते. हे बघा ते ना चांगले मित्र झाले असतील. तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाहीये. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. असेल पण बाळा तुझ्या या शब्दांनी ना खूप धीर आला. थँक्यू. खरंच सांगते अजिबात काळजी करू नका. सगळं नीट होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.